मॅचला होती सुरुवात. भडबल B+ आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती कडाव. जिंकेल तो थेट टॉप 3 मध्ये पोहोचेल. टॉप 4 मध्ये जाण्यासाठी चालू असलेला अट्टास. 2 संघ तर मिळाले. तिसरा संघ कोणता असेल, भडबल की कडाव? मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल धीम्या गतीचा, अनुरागचा, मागील मॅचचा हिरो. जबरदस्त बॉलिंग. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती. गोलंदाजीनं प्रभावित केलं आज अनुरागनं संपूर्ण दिवसामध्ये. परंतु मागील मॅच मध्ये देखील आपल्या बॅटिंगनं मात्र प्रभावित केले कल्पेश सालुंकेनं. मोठा खेळाडू कल्पेश सालुंके देखील. बिग फाईट मॅच आहे खरं तर, बिग बॅटल दोनही संघांच्या दरम्यान. दुसरा बॉल घेऊन तयार अनुराग साईड स्क्रीन एंड कडून. अनुरागचा बॉल हवेत आहे, थोडा पुढे राहिलाय पॉइंटच्या क्षेत्ररक्षकापासून. हाफ चान्स होता. महत्वाच्या मॅच मध्ये फुल चान्स कन्वर्ट करणं गरजेचं आहे हाफ चान्सला. परंतु इथे मात्र रन मिळते. एक विजयाचा शिलेदार कोणता संघ ठरेल त्यासाठी हा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. आणि त्याचप्रमाणे धावेचा श्रीगणेश होतोय टीम शिवशक्ती कडाव संघाचा. दुसऱ्या बॉलमध्ये 2 बॉलमध्ये धावसंख्या येते 1. अनुरागचा बॉल ऑन साइडला काऊ कॉर्नर झोन मध्ये. समीर आहे, जबरदस्त फिल्डिंग. योग्य क्षणाला करता त्यानं स्वतःला झोकवलं बॉल अडवण्यासाठी. फिटनेस देखील क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाचं आहे, याचं ज्वलंत उदाहरण. आणखी एक सिंगल, बॉल संपले. 3 धावसंख्या येते 2 आकड्यावर. एका धाब्यानं पुढे सरकतोय. पॉवर प्लेचे षटक पॉइंटच्या डोक्यावरून केलाय बॉल. आउटफील्ड फास्ट आहे. डीप पॉइंट मध्ये कल्पेश सालुंकेच्या बॅट मध्ये येतो या मॅच मध्ये हा नेत्रदीपक चौकार. पहिला चौकार येतोय या मॅच मधील. बॉल नंबर 4 मध्ये येतो चौकार. धावसंख्या येते 6 अंकावर. 4 बॉल मध्ये 6. पॉवर प्लेचा षटक आहे अनुराग बॉलिंग मार्क वरती. अनुरागचा बॉल स्लॉट मध्ये. कल्पेश सालुंकेचा फटका. ताकद भरपूर आहे. मनगटातील पॉवर सिद्ध करणारा लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय षटकार. थँक्यू डीजे. आदरणीय भीमसेनजी कराल यांना मी विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन आपण आसन असतो या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी बायसायकल ज्यांच्या वतीनं देण्यात आली ते आमचे आदरणीय भीमसेनजी कराले यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतो. आपलं सहर्षमय स्वागत. यार्करचा प्रयत्न होता. यार्कर लेंथ फेकायची होती अनुरागला, परंतु त्याच्या विरोधात कल्पेश सालुंकेचा फटका. स्लॉट मध्ये होता बॉल आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून, राकेश पाटीलच्या डोक्यावरून हा मोठा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 12च्या घरामध्ये. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकातील. फार चांगली बॅटिंग कल्पेश. आणखी एक मोठा फटका. समीर माली आहे उपस्थित त्याच्या डोक्यावरून. बॉल लगातारचा दुसरा धमाका कल्पेश सालुंकेचा. हा दर्जेदार षटकार. एका षटकामध्ये धावसंख्या तब्बल 18च्या घरामध्ये. पहिलाच बॉल निर्धाव, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा सिंगल आणि त्यानंतरचे
पॉइंट झोन मध्ये एक चौकार आणि 2 लगातारचे षटकार तुम्ही पाहिलेत कल्पेश सालुंकेच्या बॅटमधून. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 18 ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय पंकज. आणखी एक चांगला गोलंदाज. मागील मॅच मध्ये प्रत्येक गोलंदाजानं फार चांगली गोलंदाजी केली आहे भडवल बी प्लस संघासाठी या मॅच मध्ये. सुरुवात खराब तर झाली. बॅक टू द बॉलर हा स्ट्रोक. कदाचित स्ट्राईक एंड वरती डायरेक्ट थ्रो फलंदाज बाद होऊ शकला असतं जर तर ते समीकरण. पहिलाच बॉल निर्धाव. एक बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या येते 18. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्ही पाहताय. मिडल ऑर्डरचे षटक पंकज मस्कर बॉलिंग मार्क वरती. पंकजचा बॉल जागा निर्माण करून लॉंग लेगला पाठवायचा होता बॉल परंतु क्लीन बोल्डच्या स्वरूपात बॅटर अभि देवगरे हॅज टू डिपार्ट. थँक आदरणीय प्रवीणजी ठोंबरे यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी सहर्षमय स्वागत करतोय. आपण या व्यासपीठावरती असं नसतं आपलं सहर्षमय स्वागत. विशाल पोखरकर नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकात 18 गेल्यानंतर पंकज मस्कर कमबॅकिंग स्पेल टाकण्याचं सामर्थ्य ठेवतोय. दुसऱ्याच बॉलमध्ये अभि देवगरेला मात्र बाद करण्यात त्याला यश आलंय. तिसरा बॉल घेऊन तयार पंकज. धीम्या गतीचा बॉल हेलिकॉप्टर लुक. लॉंग ऑन मध्ये राकेश पाटीलचे प्रयत्न. राकेश पाटील पाहत राहिलाय बॉलवरती. बॉल गेलाय सीमा पार. लॉंग ऑन डोक्यावरून षटकार. थँक पहिल्याच बॉल मध्ये विशाल पोखरकर जबरदस्त बॅटिंग करतोय. चांगला बॉल कमबॅकिंग बॉल टाकलाय पंकजनं. वेगवान बॉल होता. या अगोदर स्लोवर वनचा वापर केला. पिक केले लाईन. खरं तर विशाल पोखरकरनं लॉंग ऑन मध्ये षटकार ठोकला. त्यानंतर हा वेगवान बॉल होता. खरं तर वेगवान बॉल फेकण्यासाठी ओळखला जातो पंकज मस्कर. मागील बॉल मध्ये स्लोअर वनचा वापर त्यामध्ये केलेली चुकी. यावेळी वेगवान बॉल. निर्धाव चेंडू आलाय मागील. 24 धावा आहेत. इथे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. निर्धावानं धावसंख्या थांबते ती 24 या अंकावर. चांगली बॉलिंग करतोय खरं तर पंकज. एक षटकार आलाय या षटकामध्ये. तो वगळता एकही धाव आलेली नाहीये. 5 बॉल मध्ये फक्त 6 धाव आल्या. त्याच कारणाचं धावसंख्या ती 24. म्हणजे कुठेतरी धावसंख्येला आला घालण्याचं काम केलंय पंकजनं. आणि ती बॉल बॅटची काढा. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक थोडा लेझी राहिला. डीप फाईन लेग मध्ये बॉल धावतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. बॉल थांबणार नाहीये. चाललाय सीमा पार. विशालचा चौकार. ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय रिकी बॉलिंग मार्क वरती. ऑन स्ट्राईक कल्पेश सालुंके इन ऍक्शन मध्ये या मॅच मध्ये चांगले बॅटिंग केले कल्पेश सालुंकेनं. ऑनगोईंग मॅच आपण पाहतोय. भडवल बी प्लस त्यांच्या विरोधात शिवशक्ती कडाव. कर्जत तालुक्यातील दोनही नामवंत संघ.
डिसायडर मॅच खेळतायत एकमेकाच्या विरोधात. जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये पोहोचेल. रिक्कीचा पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न आहे. वेल फिल्डिंग बाय द फिल्डर. फ्लाय स्लिप मध्ये जबरदस्त फिल्डिंग. किमान 4 धावा वाचवल्या बॉलवरती. आता 5 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या येते 28. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या येते 28. 35-40 पर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे कडाव संघाला देखील. दुसराच बॉल. बॅटची कडा आणि विकेट किपर पंकजची कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. कल्पेश सालुंके. मोठा धक्का लागतोय शिवशक्ती कडाव संघाला. भावेश गायकवाड. वाईट बॉलचा इशारा आला पंचांचा. वेग प्रचंड होता. दिशा करावे पंच सांगतायत. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या येते 29. रिक्की बॉलिंग मार्क वरती आहे. मगाशी कल्पेश सालुंकेला बाद करण्यात त्याला यश आले. चांगली गोलंदाजी. स्लॉट मध्ये फटका. वॉट अ स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा पार. येतोय भावेशचा षटकार. थँक्यू डीजे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका होता खरं तर भावेश गायकवाडचा. 35 धावा आहेत धावफलकावरती. वेगवान बॉल. यावेळी लाईन देखील कंट्रोल मध्ये. डॉट बॉल आलाय. धावसंख्या थांबली आहे 35 आकड्यावरती. बॉल शिल्लक आहे त्या सत्रातील अजूनही. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 35 धावा आहेत धावफलकावर. 35 ऑन बोर्ड. बॉल नंबर 5 घेऊन तयार रिकी. भावेश ऑन स्ट्राईक. प्रेशर मध्ये करता रिकी देखील मागील बॉलवरती डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलेला षटकार. त्यानंतर लगेच कमबॅक केलंय रिकीनं. बॅटची कडा. इथे मात्र चकमा देत गॅप मधून निघालाय बॉल डीप थर्ड मॅन मध्ये. 4 धावसंख्येसाठी येतो चौकार. एकोणचाळीस धावा आहेत धावफलकावर. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या येते 39.
39 ऑन बोर्ड. अंतिम शेवटचा बॉल शिल्लक आहे. शरीराचा वेध घेतोय हा बॉल. एक तर कंप्लीट झाली आहे. 40 धावा आहे धावफलकावरती. आता येणारे 18 बॉल 41चा टार्गेट आहे बडोबल बी प्लस संघासमोर सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी. 18 बॉल मध्ये 41चं टार्गेट. 40 धावा सेट केल्यात प्रथम सत्रात शिवशक्ती कडाव संघानं 41चं लक्ष ठेवलंय बडोबल बी प्लस संघासमोर. अठरा बॉल मध्ये 41चं टार्गेट सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी. तर 41 धावसंख्येचा बचाव करायचा शिवशक्ती कडाव संघाला या मॅच मध्ये. समीर माली आणि राकेश पाटील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. भावेश गायकवाड ओव्हर नंबर 1 मध्ये सलामीचं षटक घेऊन आलाय टीम शिवशक्ती कडाव संघासाठी. सुरुवात चांगली हवी दोनही संघांना कारण 41 धावसंख्या मोठी उभारली खरं तर शिवशक्ती कडाव संघानं देखील. समीर माली ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक वरती राकेश पाटील बॉलिंग मार्क वरती भावेश. पहिलाच बॉल समीरचा फटका लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. P1चा षटक बॉल सीमा पार येतोय चौकार. पहिल्याच बॉल मध्ये समीर मालीचा चौकार. मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑन मध्ये भावेश गायकवाड पुन्हा निघलाय बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरा बॉल वाड शॉट पिकअप शॉट बाय द समीर माली डीप स्क्वेअर लेग मध्ये
बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय 4 धावसंख्येसाठी चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आदरणीय दिनेश बुवा कराले यांचं देखील व्यासपीठावरती शुभ आगमन, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. 2 बॉल मध्ये 2 चौकार आलेत या अगोदर लॉंग ऑन मध्ये, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग मध्ये. समीर मालीच्या बॅटमधून जर चौकार हॅट्रिक जर पाहायला मिळाली तर दिनेश बुवा कराले यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज नुकताच व्यासपीठावरती दाखल झाले आणि लगेच पारितोषिक समीर मालीसाठी 2 तर आले, तिसरा आला तर 200 रुपयांचा कॅश प्राइज. 8 धावा आहेत 2 बॉल मध्ये. जबरदस्त बॅटिंग केली आहे समीर मालीने मॅच मध्ये. 41 चे लक्ष. तिसरा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले एफर्ट्स, डायरेक्ट हिट अपेक्षित होती खरं तर, संधी होती. एकच धाव मिळते, धावसंख्या आहे ती 9 आकड्यावर. 3 बॉल संपलेत. समीरनं त्याचं काम केलं. पहिल्याच 3 बॉल मध्ये 9 धाब्यांपर्यंत तो पोहोचलाय. संघ देखील 9 धावसंख्येपर्यंत. आता राकेश पाटीलला हात खुले करावे लागतील. राकेश पाटीलनं देखील चौकार हॅट्रिक लगावली तर 200 रुपयांचा कॅश प्राइज दिनेश बुवा कराले यांच्याकडून. तीन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे षटकात. 9 धावा आहेत धाव फलकावर. 32 अजून हवे आहेत. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल 32. हा देखील फटका मिडॉनला क्लिअर करत लॉंग ऑन मध्ये राकेश पाटील यावेळी ठोकतोय चौकार. थँक्यू डीजे. बॅटिंग मार्क वरती प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 आकड्यावरती. बॉल संपले 4. 2 बॉल मध्ये 2 षटकार आले तर दिनेश बुवा कराले यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज. 2 मध्ये 1 षटकार जरी आला तरी 200 रुपयांचा कॅश प्राइज दिनेश बुवा कराले यांच्या शुभ हस्ते. 4 बॉल धावसंख्या येते 13 या अंकावर. बाबेश थोडा प्रेशर मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये. 28 ची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत खऱ्या अर्थानं 14 बॉल 28. यार्कर लेंथ जागा निर्माण करून हा फटका केलायचा होता. डॉट बॉलचे होते सांगतात. डॉट बॉलनं कमबॅक केले भावेशनं. 5 बॉल मध्ये धावसंख्या येते 13. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे 45 षटकातील. तरी पॉवर प्लेचा षटक 5 बॉल मध्ये आल्या 13. 28 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13. 13 बॉल 28. भावेश गायकवाड निर्णायक बॉल घेऊन. लोवर फुलटॉस बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक विक्रांत आहे उपस्थित. एक तर कंप्लीट, दुसरी साडी निघाला स्ट्राईक एंड कडे थ्रो. थोडासा वाईट राहिला थ्रो आणि स्लो देखील, आणि त्याच कारणासह 2 सहजरित्या मिळतात. गुड रनिंग राकेश आणि समीर. 2च्या मदतीने धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती टोटल बिनबाद 15 आकड्यावरती. 41 चे लक्षात येणारे 12 बॉल 26 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चौकारासाठी 100 आणि षटकारासाठी देखील 100 रुपयांचा कॅश प्राइज. दिनेश बुवा कराले मोरिया ग्रुपचे अध्यक्ष दिनेश बुवा कराले यांच्या शुभ हस्ते प्रत्येक षटकार चौकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज. आता येणारे 2 षटक 26 धावसंख्येची गरज आहे. मागील मॅच मध्ये विक्रांतने कमबॅकिंग स्पेल टाकलं होतं. खरं तर संघ अडचणीत होता. त्यानंतर विक्रांतचे प्रयत्न कामी आले होते. शिवशक्ती कडाव संघाचा आता पुन्हा एकदा विश्वास विक्रांत या गोलंदाजावरती. आणखी एक चांगला यंगस्टर नितू माली तर ISPL मध्ये पोहोचलाय. त्यानंतर विक्रांत देखील एक चांगला खेळाडू आहे खरं तर. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन मध्ये अभि देवघरे बॉल उचलतायत फेकतायत तोपर्यंत मिळते ती सिंगलला धावसंख्या 16 आकड्यावर.
स्क्वॉड मध्ये खरं तर कुशल गुरव देखील नाहीये, नितू माली नाहीये. चांगला खेळ. शिवशक्ती कडाव संघाकडून हवेत हा बॉल. क्षेत्ररक्षक रोहितचे प्रयत्न अपुरे पडलेत, पोहोचलाच नाहीये बॉल पर्यंत. बॅकहँड एरिया मध्ये बॉल पडतोय. या बॉलवरती देखील मिळते ती सिंगल. सिंगलला धावसंख्या येते 17 या आकड्यावरती. महाराष्ट्रीयन आकडा 17. 17 धावा आहेत. प्रत्येक बॉल योग्य टप्प्यावरती. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये विक्रांत षटक फार अप्रतिम राहिले शिवशक्ती कडाव संघासाठी. लिव केला बॉल. समीर मालीनं माहिती आहे बॉल अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. धावसंख्या येते 18 या अंकावर. 2 बॉलचा किल संपला. विक्रांतच्या फार चांगली गोलंदाजी अद्याप तरी. विक्रांतचा बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये दर्शन पकडतोय कॅच आणि फलंदाज होतोय बाद. थँक नवीन बॅटर भावेश गोडबेंदे, रोशन कराले आणि प्रथमेश कराले ब्रदर्स ग्रुप यांकडून संकेत कराले यांकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. ब्रदर्स ग्रुप कडून हे पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक साठी जय कराले आणि निखिल कराले या दोघांकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. बॅकफुटला जाऊन फटका चांगला आहे. पॉइंट मध्ये डीके आहे. चांगली फिल्डिंग. चांगली फिल्डिंग. रन मिळतात त्या बॉलवरती 2. 2च्या मदतीने धावसंख्या येते 20च्या घरामध्ये. आता 21ची आवश्यकता. अजूनही बॉल शिल्लक आहेत. टोटल 8. 8 बॉल मध्ये 21. क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये. बॉल कॅच ड्रॉप केली आहे. कॅच ड्रॉप झाले. एकतर कंप्लीट, दुसरीसाठी डिरेक्ट हिट आणि दुसरीसाठी देखील निघालेत. 2 मिळत आहेत. जिथे एकही नव्हती कॅच होती ती कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळत आहेत त्या भडवल बी प्लस संघाला. आता 19ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 7. हा बॉल अतिशय महत्वाचा आहे. 7 बॉल मध्ये 19. भडवल संघ जर हा सामना जिंकला तर दिनेश बुवा कराले यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. 7 बॉल 19ची आवश्यकता. विक्रमचा धीम्या गतीचा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय काऊ कॉर्नर झोन मध्ये. एकतर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होत नाही. आता एकच मिळते. आता येणारे 6 बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता आहे ती भडवल बी प्लस संघाला सामना जिंकण्यासाठी.
6 बॉल मध्ये एकीकडे 18 धावसंख्येची गरज आहे, तर 18 धावा अभि देवघर यांना वाचवायचे हा सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग मार्क वरती अभि देवघर आणि त्यानंतर ऑन स्ट्राईक प्रमोद, नॉन स्ट्राईक वरती राकेश पाटील. 6 बॉल अंतिम शिल्लक आहेत, 18 धावसंख्येची गरज. 6 बॉल 18. पहिलाच बॉल आखू टप्प्याचा, बॅटची टॉप एज लागते. एकच धाव मिळते या बॉलवरती. राकेश पाटील स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय, या मॅचची जबाबदारी राकेश पाटील स्वतःवरती ठेवतोय, कारण आता 5 बॉल मध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल मध्ये 17. विकेट अटॅक साठी ब्रदर्स ग्रुप कडून 500 रुपयांचा कॅश प्राइज, जय कराले आणि निखिल कराले यांच्याकडून देखील 1000 रुपयांचा कॅश प्राइज. आज सामना बडवल संघ जिंकला तर दिनेश बुवा कराले यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. 5 बॉल 17. राकेशचा फटका, भावेश गायकवाड आहे मध्ये, पकडल्या कॅच, फलंदाज होतोय बाद. चार बॉल मध्ये आता 17 धावसंख्येची गरज. 4 बॉल मध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. अभि देवघरे बॉलिंग मार्क वरती. अनुराग आलाय नवीन बॅटर. 4 बॉल मध्ये आता 17 धावसंख्येची आवश्यकता. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे फुटबॉल बी प्लस संघासाठी. 4-17 ची गरज. फटका ऑन साइडला, एक टप्पा घेत बॉल सीमा पार चाललाय. 4 धावसंख्येसाठी येतो चौकार. आता 3 बॉल मध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. सामना संपलेला नाहीये, प्रयत्न अनुरागचे अजूनही. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या ठोकलाय चौकार. 3 बॉल मध्ये 13. महत्वाचा बॉल प्रत्येक आहे खरं तर या मॅच मध्ये. अभि देवघरे बॉलिंग मार्क वरती, ऑन स्ट्राईक. अनुराग आल्या आल्या चौकार त्यानं मारलाय. कॉन्फिडन्स अनुराग कडे देखील. 3 बॉल 13. आखुटाप्पाचा बॉल, अनुरागचा फटका, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. हा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. लगातारचा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. चमत्कार करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. अनुरागला 2 लगातारचे चौकार तुम्ही पाहिलेत, परंतु आता 2 बॉल मध्ये 9ची आवश्यकता असताना हा बॉल तितकाच महत्वाचा आहे जितकी ही मॅच महत्वाची आहे. 2 बॉल 9. अभि देवघरे बॉलिंग मार्क वरती, ऑन स्ट्राईक अनुराग. कॉन्फिडन्स वाढलाय, 2 चौकार ठोकत, परंतु या बॉल वरती सर्वांचं लक्ष. 2 बॉल 9ची आवश्यकता. 2 बॉल 9ची आवश्यकता. फटका गॅप मध्ये आणि इथे एक टप्पा घेत बॉल सीमा पार चाललाय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला. आता एका बॉल मध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. रोमांचक सामना, हृदयाचे ठोके वडवणारा रंगतदार सामना. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि 5 धावांची गरज.
कोण जिंकेल हा सामना. एकीकडे 1 बॉल 5 तर एकीकडे एक चांगला बॉल फेकायचा अभि देवघरेला. बॉलिंग मार्क वरती अभि देवघरे. सामना होता कुठे आलाय कुठे. 4 बॉल 17 ची आवश्यकता असताना प्रत्येक 3ही बॉल मध्ये चौकार आलाय. एका बॉल मध्ये आता 5ची आवश्यकता आहे. षटकार ठोकावा लागेल अनुरागला. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. एका बॉल मध्ये 5 धावसंख्येची गरज. काय घडेल या मॅच मध्ये. अभि देवघरे बॉलिंग मार्क वरती. ऑन स्ट्राईक अनुराग मालिक. कॉन्फिडन्स पुन्हा वाढलाय अनुरागचा. निघाला बॉलिंग ट्रॅक वरती अभि देवघरे. ऑन स्ट्राईक अनुराग. 1 बॉल 5 फटका फसलाय आणि अप्रतिम कॅच पकडले दर्शननं. सामना जिंकलाय. शिवशक्ती कडाव संघ ठरलाय टॉप 3 मध्ये जाणारा. टॉप 4 मध्ये पोहोचलाय. तिसरा संघ मिळालाय खरं तर अष्टविनायक बेकरे चषकामध्ये शिवशक्ती कडाव संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम. मॅन ऑफ द मॅच. थँक्यू.